एकाच कामाचे 3-3 लाखाचे तुकडे करून जवळपास करोडो रुपयाच्या निधी जो वापरण्यात आला तर त्याच्यात स्पर्धा झाली नाही. त्या टेंडर झाले नाही आणि इस्टिमेटवर 4-5 दिवसाच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि एकाच विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी हे झालं आहे. अशाच पद्धतीनं आता आपण पाहता की हिवाळी अधिवेशन समोर आहे. आपण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दरवर्षी रवी भवन, नागभवन याच्यावर करोडो रुपयाचा खर्च करतो. हा खर्च वास्तविकता करायला पाहिजे का? आणि पहिल्या वर्षी केलेला खर्च हा दुसऱ्या वर्षी कसा होतो? म्हणजे फर्निचर किंवा काहीही कामासाठी खर्च होत असेल तर मला वाटते याच्यात अनेक अनियमितता आहे आणि ते मी मंत्री बांधकाम विभागाच्या यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. पुराव्यासहित लेखी पत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केलेली आहे. कोण सहभागी आहे असं वाटतंय? याच्यात सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर खालचे इंजिनियर सगळेच आणि कंत्राटदार हे मिळूनच अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मला वाटतं की स्पर्धा झाली पाहिजे कुठेही आणि एकच काम आहे ते तुकड्या तुकड्यात देणं हा गुन्हा आहे आणि याची चौकशी करण्याचे आदेश मंत्री साहेबांनी दिलेले आहेत. चौकशी अंती काय येते आपण समोर पाहू. कुठेतरी